उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 110 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी दिनांक 29 फेब्रुवारी रोजी मोहपाडा येथील अचानक मैदानावर संपन्न झाला। या प्रसंगी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। वासंबे जिल्हा परिषद भाजपच्या वतीने मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सबका साथ सबका विकास या युक्तीप्रमाणे पायाभूत सुविधांच्या कामांचा यामध्ये कोण सावळे रस्ता तयार करणे 50 कोटी रुपये, चौक लोह रस्ता 6 कोटी रुपये, दांड मोहपाडा तुराडे 21 कोटी, गुळसुंदे कराडे नदीवरील पूल 10 कोटी, तर रीस पाणी पुरवठा योजना 22 कोटी, तसेच मोहपाडा तलाव सुशोभीकरण 4 कोटी, चौक तलाव सुशोभीकरण 3 कोटी, जांभिवली कराडे रस्ता 3 कोटी, पळसपे कुडावे नदीवरील पूल 2.5 कोटी, पळसपे वडवली रस्ता 2 कोटी, चौक सभागृह 1 कोटी, बोरगाव सभागृह 1 कोटी, तळेगाव पानशील वयाळ वाशिवळी रस्ता 8 कोटी, मोहपाडा बाजारपेठ रस्ता 1 कोटी आदी विकास कामांचे LED स्क्रीन डिजिटल भूमिपूजन करण्यात आले आहे। वासंबे ग्रामपंचायत विभागामध्ये विकास कामांसाठी भरघोस निधी आणल्याबद्दल महेश बालदी यांचे आभार सरपंच उमा मोंडे यांनी यावेळी केले आहे। या वासंबे ग्रामपंचायतीची प्रथम नागरिक म्हणून या विभागामध्ये विकास कामांसाठी भरघोस असा निधी आपण देऊ केलात, त्यासाठी आमदार साहेब आपलं मी मनापासून आभार मानते। खरं तर कोट्यावधीचा निधी आणून लोकहित जनहित जोपासण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे। साहेब आज या विभागामध्ये ना भूतो ना भविष्य असा भरघोस निधी आणून आपण या विभागात नक्कीच विकासाची गंगा आणलेली आहे। तसेच रेल्वे जसा ट्रॅक बदलते त्याचप्रमाणे 2019 नंतर उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या रूपाने या परिसराला विकासात्मक ट्रॅक मिळाला असल्याचे देखील आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले। 2009 साली या उरण विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली आहे, पण 2009 सालापासून या मतदारसंघामध्ये विकास काय असतो हे कळायला 2022 सालाचा चव्हाण साहेब 30 जून यावा लागला की त्या 30 जूनला एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून जो अखंडपणानं या मतदारसंघानं विकासाचा जो ट्रॅक बदलला आहे आणि खडखड खडखड एखाद्या रेल्वेनं रूळ बदलावेत तशा पद्धतीनं या मतदारसंघानं विकासाच्या ट्रॅकवरती जोरदार धावायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर आमदार महेश बालदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी देखील आपल्या भाषणात पुढील काळातील होणाऱ्या विकासात्मक बदलाबाबत उपस्थितांना संबोधित केले। नकोय का इथल्या लोकांना हॉल नकोय का मुख्य आणि त्यांनी सीओला बोलवलं, सीओ म्हणाला कायदा तसा नाही। म्हणलं साहेब जर आपण कायदा बनवणाऱ्या मंडळाचे सदस्य म्हणून लोकांनी आपल्याला पाठवलं असेल तर हा कायदा तोडावा लागेल आणि मला हे तुम्हाला द्यावं लागेल। मी निश्चित सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, अजितदादांचं आणि देवेंद्रजींचं अभिनंदन करीन, आभार मानेन की त्यांनी सांगितलं हा MMR रिजन मधल्या लोकांना जर रस्ता नसेल, त्यांना जर तलाव करायचा असेल तर हा नियम तोडावा लागेल। आणि साहेब MMRDAचं रेकॉर्ड बघून घ्या, हा पहिल्यांदा नियम आपल्याकरता मोडला गेला आणि तो समाजाकरता मोडला गेला आणि त्याचं भूमिपूजन तुमच्या हस्ते होतंय। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण जो भाग आहे, मग या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायती आहेत यांची असणारी लोकसंख्या 10,000पेक्षा जास्त असणारी ही लोकसंख्या आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याही ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायत होणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे। आणि मला खात्री आहे की महेश बालदी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी त्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलतील की जेणेकरून इथल्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नियोजन ज्याला म्हणतात त्या नियोजनाला एक चांगल्या पद्धतीने गती येणाऱ्या काळामध्ये मिळेल। तसेच बोरिवली येथे येणाऱ्या SMS कंपनी या विभागात येऊ नये म्हणून स्थानिक नेते सुरेश पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले। तर वासंबे पंचायतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील राऊत यांनी आपल्या समर्थकांसह बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे।
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रायगड उपजिल्हाध्यक्ष सुधीर ठोंबरे, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, प्रवीण मोरे, माजी सरपंच संदीप मुंडे, केळवणे विभागाध्यक्ष ज्ञानेश्वर खरत, सुरेश पाटील, सरपंच रितू ठोंबरे, सरपंच उमाताई मुंडे, सरपंच रवींद्र कुंभार, उपसरपंच भूषण पारंगे, ज्येष्ठ नागरिक पळणिटकर, उपसरपंच मिनल ठोंबरे, माजी सरपंच सुनील माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, किरण माळी, माजी उपसरपंच सुरेश पाटील, गुलसुंदे विभागाध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, प्रवीण जांभळे, वासांबी विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, वर्षा पाटील, चेतन जाधव, संदीप म्हात्रे आदींसह रसायनी पाताळगंगा परिसरातील भाजप व अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी.